MHT CET निकालातील अनियमिततेच्या ऑडिओ क्लिपच्या चौकशीची मागणी करण्यात येते। CET सेलची आझाद मैदान पोलिसांकडे तक्रार दाखल, CETची महाराष्ट्र सायबर पोलिसांकडेही तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। सोशल मीडियावरील व्हिडिओमध्ये निकालाच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत। 12वी मध्ये कमी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना MHCET मध्ये 99 ते 100% मिळाल्याचा दावा केला जातोय। काही व्हिडिओमध्ये परीक्षा केंद्रनिहाय गैरप्रकार आणि लाचखोरीचेही आरोप केले जात आहेत। व्हिडिओतील दाव्यांच्या सत्यतेची चौकशी करण्याची पोलिसांकडे मागणी करण्यात आली। सोशल मीडियावरील दाव्यांमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जाते। CET सेलने आझाद मैदान पोलिसांकडे तक्रार दाखल केलेली आहे। MHT CET निकालातील अनियमिततेच्या ऑडिओ क्लिपची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली। नाही, याच्यामध्ये अजून खोलात आपल्याला जावं लागणार आहे। पुरावे तर आम्ही दिलेच, पण महत्त्वाचं काय की फॉरेन्सिक ऑडिट या बाबतीतलं होणं महत्त्वाचं आहे। ज्यांची नावं आम्ही दिलेली आहेत त्यांचे व्हॉट्सॲप चॅट्स हे रिट्रीव्ह करावे लागतील। रिट्रीव्ह करून त्याच्या खोलात जावं लागेल। आणि तो जो कोण पाटील आहे, तुम्ही बघितलं असेल की सकाळपर्यंत चुरूचुरू बोलणारा पाटील जो त्या क्लासेसचा मालक होता, आता अनरिचेबल झालेला आहे। कारण का असे अनेक स्टुडंटचे आता फोन हे पोलीस डिपार्टमेंटने ताब्यात घेऊन त्याच्यात इन्व्हेस्टिगेशन सुरू केले असं आम्हाला कळलं आहे। त्यामुळे जोपर्यंत या सर्व गोष्टींमध्ये खोलात आपण जात नाही, इन्व्हेस्टिगेशन होत नाही, व्हॉट्सॲप चॅट काढत नाही, तोपर्यंत आपल्याला किती लोकांपर्यंत हा पेपर आधीच फुटला होता हे कळणार नाही। त्यामुळे इन्व्हेस्टिगेशन नीट चांगल्या पद्धतीने होणं हे महत्त्वाचं।